नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी ज्ञानमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे ना आपण एका अशा जबरदस्त गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या सगळ्यांच्या घरात, देवघरात असते. पण तिची खरी शक्ती, तिची खरी जागा आपलं शेत आहे, हे खूप कमी लोकांना माहीत आहे. आपण बोलतोय एका अशा उपायाबद्दल, जो कदाचित आपली शेती करण्याची पद्धतच बदलून टाकू शकतो. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की हे काय बोलताय? अहो, जिथे आपण हजारो रुपयांची खतं, महागडी औषधं वापरून थकून जातो, तिथे फक्त 2 रुपयांची कापराची वडी काय करणार? हा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण थांबा. आज आपण याच प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणार आहोत. आज आपण हेच सिद्ध करणार आहोत की देवघरातली ही छोटीशी वस्तू शेतामध्ये किती मोठा चमत्कार घडवू शकते. पण हो, या चमत्काराचं रहस्य उलगडण्याआधी एक छोटीशी आठवण. जर तुम्ही अजूनही शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच करा. कारण अशीच खर्चात बचत करणारी आणि उत्पन्न वाढवणारी माहिती आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. चला तर मग, सुरू करूया. आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण बघू की हा 2 रुपयांचा चमत्कार नक्की आहे तरी काय. मग आपण पाहू की कापूर देवघराच्या पलीकडे शेतीत काय काम करतो. त्यानंतर त्याच्यात लपलेल्या 3 मोठ्या शक्तींचा उलगडा करू. मग सगळ्यात महत्त्वाचं, तो वापरायची योग्य पद्धत आणि अचूक प्रमाण काय आहे हे समजून घेऊ. आणि शेवटी एका शेतकऱ्याने दिलेली पक्की गॅरंटी. तर बघा, ही जी काही माहिती मी देणार आहे ना, ती कुठल्याही पुस्तकातली किंवा ऐक्यू माहिती नाहीये. हा एका शेतकऱ्याचा स्वतःचा अनुभव आहे. त्यांनी स्वतःच्या शेतात घाम गाळून प्रयोग करून हे सिद्ध केलंय आणि म्हणूनच त्यांचा दावा इतका ठाम आहे. हे शब्द आहेत राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातले एक प्रगतिशील शेतकरी भरत मीणा यांचे. ते काय म्हणतायत बघा, जर तुम्ही तुमच्या शेतात फक्त 2 रुपयांचा कापूर आणून वापरला, तर मी हमी देऊन सांगतो की तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल. ही साधी गोष्ट नाहीये, ते चक्क गॅरंटी देत आहेत. ज्या जगात हजारो रुपये खर्चून गॅरंटी मिळत नाही, तिथे 2 रुपयांवर एवढा विश्वास. आता आपल्याला कापराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडा बदलायला हवा. आजपर्यंत आपण त्याला फक्त देवघरात, पूजेच्या सामानात बघितलंय. पण त्याची खरी ओळख, त्याची खरी ताकद, ती तर आपल्या मातीत लपलेली आहे. बघा, घरात आपण कापूर का लावतो? पूजेसाठी. घरात एक चांगला, पवित्र सुगंध यावा म्हणून. ही एक आपल्याला माहीत असलेली गोष्ट आहे. पण त्याचं दुसरं आणि खरं सांगायचं तर जास्त शक्तिशाली रूप म्हणजे शेतीतला वापर. हे एक असं रहस्य आहे ज्याकडे आपलं आजपर्यंत दुर्लक्ष झालंय. शेतामध्ये तो फक्त सुगंध देत नाही, तर आपल्या पिकांसाठी एक सुरक्षा कवच बनून उभा राहतो. आणि भरत मीणा तर हेच सांगतात की कापूर जेवढा पूजेत उपयोगी आहे, त्याच्या कितीतरी पटीनं जास्त तो आपल्या शेतासाठी, आपल्या पिकांसाठी प्रभावी आहे. पण इथे एक खूप मोठी पण आहे. त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण माहीत असायलाच हवं. नाहीतर फायद्याच्या ऐवजी नुकसान व्हायला वेळ लागणार नाही. मग साहजिकच मनात प्रश्न येतो की अरे म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापरला तर नुकसान पण होऊ शकतं का? तर याचं उत्तर आहे हो, 100% होऊ शकतं. म्हणूनच मी म्हणतोय, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत हे 2 शब्द इतके महत्वाचे आहेत की यातच या प्रयोगाचं यश किंवा अपयश दडलेलं आहे. त्यामुळे आता पुढची प्रत्येक गोष्ट अगदी कान देऊन ऐका. चला, आता त्या रहस्यावरून पडदा उचलूया ज्याची आपण इतक्या वेळेपासून वाट बघतोय. कापुरामध्ये असं काय आहे की तो एवढं काम करतो? तर त्याच्यात आहे 3 मोठ्या शक्ती. या 3 शक्ती मिळून त्याला एक 3 in 1 जबरदस्त सोल्युशन बनवतात. बघूया कोणत्या आहेत त्या शक्ती. पहिली शक्ती आहे, तो एक उत्तम ग्रोथ बूस्टर आहे. म्हणजे पिकाची वाढ थांबली असेल, पानं पिवळी पडत असतील, पिकात काही जोमच दिसत नसेल, तर अशा वेळेला कापूर एखाद्या टॉनिकसारखं काम करतो. तो जमिनीमधली जी पोषक तत्त्व आहेत ते झाडाला शोषून घ्यायला मदत करतो आणि पिकाची थांबलेली वाढ पुन्हा जोमाने सुरू होते. दुसरी शक्ती, तो एक नैसर्गिक कीटकनाशक आहे. आता बघा, कापराचा जो एक उग्र वास असतो ना, तो आपल्याला चांगला वाटतो. पण किड्या-माकोड्यांना तो अजिबात सहन होत नाही. त्यामुळे जेव्हा आपण शेतात कापूर वापरतो, तेव्हा त्याच्या वासाने पिकाच्या आजूबाजूला एक अशी अदृश्य भिंत तयार होते की रस शोषणारे किडे, मावा, तुडतुडे, लहान अळ्या हे कोणीही पिकाच्या जवळ फिरकत नाहीत. आणि तिसरी आणि तितकीच महत्वाची शक्ती, तो एक जबरदस्त बुरशीनाशक आहे. आपल्या पिकाचा खरा शत्रू जमिनीखाली मुळांमध्ये लपलेला असतो, ती म्हणजे बुरशी.
ही बुरशी हळूहळू मुळं सडवते आणि आपल्याला कळायच्या आत पीक सुकून जातं. कापूर जमिनीत गेल्यावर या बुरशीचाच नायनाट करतो. तो मुळांना एक प्रकारे सुरक्षा कवच देतो, ज्यामुळे झाड आतून निरोगी आणि मजबूत राहतं. तर आता तुम्हाला कापराच्या तीनही शक्ती कळल्या आहेत. पण हे फायदे आपल्याला तेव्हाच मिळतील जेव्हा आपण त्याचा वापर योग्य पद्धतीने करू, नाही का? चला, तर मग आता थिअरी सोडून प्रॅक्टिकलकडे येऊया आणि बघूया की हे करायचं कसं. सगळ्यात पहिला प्रश्न की कापूर कुठला वापरायचा. बाजारातला महागडा कापूर आणायची गरज नाही. जो साधा कापूर आपण पूजेसाठी वापरतो, 2-4-5 ग्रॅमच्या वड्या येतात, तोच वापरायचा. फक्त एक गोष्ट तपासा, तो शुद्ध आहे की नाही. आणि ते कसं तपासणार? एकदम सोपं आहे. एक वडी घ्या आणि तिला काडीपेटीनी पेटवून बघा. जर ती पूर्ण जळाली आणि खाली काहीही तेलकटपणा किंवा काळा डाग राहिला नाही, तर समजायचं की आपला कापूर एक नंबर आहे. आता इथे भरत मेणा यांचा एक इशारा लक्षात ठेवा. ते म्हणतात की जर यातला एकही मुद्दा तुम्ही चुकलात तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. म्हणजे बघा, प्रक्रिया सोपी आहे, पण तिला हलक्यात घेऊन चालणार नाही. प्रत्येक छोटी गोष्ट महत्वाची आहे. तर कापूर शेतात वापरायच्या 2 मुख्य आणि सोप्या पद्धती आहेत. पहिली म्हणजे त्याची पावडर करून मातीत मिसळणे आणि दुसरी म्हणजे त्याचं पाण्यात द्रावण बनवून पानांवर फवारणी करणे. दोन्ही पद्धती उत्तम आहेत. जी आपल्याला सोयीची वाटेल ती आपण वापरू शकतो. चला, दोन्ही पद्धती एक एक करून समजून घेऊया. पहिली पद्धत आहे मातीत मिसळून देण्याची. यात काय करायचं? कापराचा बारीक चुरा किंवा पावडर करायची आणि ती कोरड्या मातीत किंवा वाळूत चांगली मिसळून घ्यायची. आता हे मिश्रण पाणी देण्यापूर्वी संपूर्ण शेतात सारख्या प्रमाणात फेकून द्यायचं. याचा फायदा काय होतो? दुहेरी फायदा. एक म्हणजे फेकतानाच त्याच्या वासाने पानांवरचे किडे पळून जातात आणि दुसरा म्हणजे जेव्हा आपण पाणी देतो तेव्हा तो कापूर पाण्यात विरघळून थेट मुळांपर्यंत पोचतो आणि जमिनीखालच्या बुरशीला आणि किडींना संपवतो. आता बघूया दुसरी पद्धत, पानांवर फवारणी करण्याची. ही पद्धत सुद्धा खूप प्रभावी आहे. यात कापूर पाण्यात विरघळवून पंपाने थेट पिकावर फवारला जातो. आता तुम्हाला वाटेल की पानांवर फवारून मुळ्यांना कशा फायदा होणार? तर बघा, झाडाची पानं फक्त हवा आणि सूर्यप्रकाशच नाही, तर आपण फवारलेली औषधं सुद्धा शोषून घेतात आणि मग झाडाच्या आतल्या रक्तवाहिन्यांसारख्या नलिकांमधून ते द्रावण संपूर्ण झाडात अगदी मुळांपर्यंत पोहोचतं. म्हणजे झाडाला आतूनच एक प्रकारची इम्युनिटी मिळते. मग आता प्रश्न येतो की दोन्हीपैकी चांगली पद्धत कोणती? तर उत्तर असं आहे की दोन्ही पद्धती एकसारख्याच प्रभावी आहेत. दोन्हीचे रिझल्ट जबरदस्त येतात. निवड फक्त आपल्या सोयीची आहे. समजा तुम्हाला पिकाला पाणी द्यायचंच आहे, तर मातीत मिसळण्याची पद्धत सोपी पडते. आणि जर पिकावर किड्यांचा अटॅक जास्त दिसत असेल तर फवारणी केल्याने लगेच फरक दिसतो. त्यामुळे चिंता करू नका, कोणतीही पद्धत निवडा, फायदा होणारच. चला, आता आपण या संपूर्ण माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे प्रमाण. कारण इथेच सगळा खेळ आहे. प्रमाण जर चुकलं तर सगळी मेहनत वाया. कमी झालं तर रिझल्ट नाही मिळणार आणि जास्त झालं तर पिकाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे प्रमाण अगदी व्यवस्थित लिहून घ्या. आधी आपण मातीत मिसळण्याचं प्रमाण बघूया. याची चांगली गोष्ट म्हणजे हे प्रमाण सगळ्या पिकांसाठी सारखंच आहे. मग तुमचं पीक कोणतंही असो. प्रमाण अगदी सोपं आहे. 1 किलो कोरडी माती किंवा वाळू घेतली तर त्यात 7 ते 8 ग्रॅम कापराची पावडर मिसळायची. आता एका एकरासाठी किती लागेल? तर साधारण 20 किलो माती घ्यायची. म्हणजे आपल्याला 100 ते 140 ग्रॅम कापूर पावडर लागेल. ही पावडर त्या 20 किलो मातीत चांगली मिक्स करायची आणि संपूर्ण 1 एकरात सारखी फेकून द्यायची. आणि मग पिकाला पाणी द्यायचं. झालं, एकदम सोपं आहे. आता येऊया फवारणीच्या प्रमाणाकडे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फवारणीचं प्रमाण प्रत्येक पिकासाठी वेगळं आहे. कारण प्रत्येक झाडाची पानं वेगळी असतात, त्यांची सहनशक्ती वेगळी असते. नाजूक फुलझाडांसाठी प्रति लिटर पाण्यात फक्त 1 ग्रॅम कापूर घ्यायचा. गहू, मोहरी, हरभरा यांसारखी धान्य पिकं आणि टोमॅटो, वांग्यांसारख्या भाजीपाला पिकांसाठी प्रमाण थोडं जास्त, म्हणजे प्रति लिटर 1.5 ग्रॅम. आणि जी फळझाडं असतात, जसं की आंबा, संत्रा, डाळिंब, ती मजबूत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रति लिटर पाण्यात 2 ग्रॅम कापूर वापरायचा. आता तुमच्या सोयीसाठी आपण हेच प्रमाण आपल्या 15 लिटरच्या पंपाच्या हिशोबाने बघूया. म्हणजे शेतात काम करताना जास्त विचार करावा लागणार नाही.
तर फुलांसाठी एका पंपाला 15 ग्राम कापूर, धान्य आणि भाजीपाल्यासाठी एका पंपाला साधारण 22 ते 23 ग्राम कापूर आणि फळझाडांसाठी एका पंपाला पूर्ण 30 ग्राम कापूर लागेल. हे प्रमाण लक्षात ठेवलं की काम एकदम सोपं होऊन जाईल. तर आता आपण जवळजवळ सगळं काही समजून घेतलं आहे. आता आपण समारोपाकडे वळूया आणि हा शेवट आपण त्याच शेतकऱ्याच्या शब्दांनी करूया, ज्यांच्या अनुभवामुळे आपल्याला ही माहिती मिळाली. हे फक्त शब्द नाहीत, हा एका शेतकऱ्याचा दुसऱ्या शेतकऱ्याला दिलेला विश्वास आहे. भरत मीना काय म्हणतात ते ऐका. मोठी मोठी रासायनिक पेस्टिसाइड्स जे चमत्कार करू शकत नाहीत, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठा चमत्कार तुम्हाला 2 रुपयांचा कापूर करून दाखवेल. बघा, किती मोठा विश्वास आहे या वाक्यात. निसर्गामध्ये प्रत्येक समस्येवर किती सोपे आणि स्वस्थ उपाय आहेत, हेच यातून सिद्ध होतं. चला, जाता जाता एकदा पटापट महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊया. पहिलं, कापूर म्हणजे 3 in 1. पिकाची वाढ करतो, किडे पळवतो आणि बुरशी मारतो. दुसरं, पूजेचा साधा आपण शुद्ध कापूर वापरायचा. तिसरं, मातीत मिसळणे किंवा फवारणी कोणतीही एक पद्धत वापरा. चौथं आणि सगळ्यात महत्वाचं, पिकाप्रमाणे प्रमाण अचूक वापरा. बस, कमी खर्चात जबरदस्त निकाल. तर मग आता विचार करा, हजारो रुपये खर्च करण्याऐवजी फक्त काही रुपयांमध्ये हा नैसर्गिक आणि प्रभावी उपाय करून बघायला काय हरकत आहे? तुम्ही शेतीतला हा लपलेला चमत्कार स्वतःच्या शेतात आजमावून बघायला तयार आहात का? मला आशा आहे की ही सविस्तर माहिती तुमच्या नक्कीच कामी येईल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. चला, भेटूया पुढच्या भागात एका नवीन माहितीसोबत. तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.